बापरे, किती तो उन्हाळा. ह्यावर्षी उन्हाळा जरा जास्तच आहे. काल मी मार्केटला गेले होते आणि मला तिकडे छान हापूस आंबा भेटला. तर मग काय, घेऊनच आले मी आणि ठरवलं आज मस्त आमरस बनवूया किंवा आंब्याचा ज्यूस बनवूया, जो की छान पिलाही जाईल आणि पोळीसोबतही खाल्लं जाईल. तर चला तर मग आपण बनवूया आंब्याचा रस. आज मी आंबे स्वच्छ धुवून घेतले इकडे, त्यानंतर ते पुसून घेतले आणि असं त्यांचं वरचं स्किन जे आहे कवर ते काढून टाकलं आणि त्यानंतर आंब्यामधला जे गर आहे तो मी सर्वप्रथम एका प्लेटमध्ये काढून घेतला आहे. आणि गर काढताना खरंच आंब्याचा इतका छान वास येत होता. तर काय असं इच्छा झाली ना की पटकन एक फोड तोंडात टाकावी, पटकन एक फोड खाऊन घ्यावी, पण खूप कंट्रोल केलं आणि ठरवलं की फायनल रेसिपी पूर्ण कंप्लीट झाल्यानंतरच मी खाणार आहे. छानपैकी मस्त सुगंध येत होता हापूस आंब्याचा. आत्ताच सीझन चालू झाला आहे आणि खरंच आंबा म्हटला की सगळ्यांचा प्रिय आहे तो आणि तसंच तो फळांचा राजाही आहे. तर खरंच खूप आवडतो मला, तर आंबा खूप आवडतो. आणि छान इकडे मी मस्त पल्प काढून घेतला एका प्लेटमध्ये. खूपच छान दिसत होतं ते, एकदम यम्मी आणि डिलिशियस. आणि खरंच ते खूप जास्त स्वीट टेस्टला होते, कारण म्हणूनच मी ते घेतले, नाही तर मी घेतलेच नसते. इकडे अशा प्रकारे पल्प काढून घेतला आहे मी आणि त्यानंतर हा पल्प मिक्सरच्या भांड्यात टाकलं. बिलकुल पाणी यात ॲड केलेलं नाही आहे. जेही रस होता तो पूर्ण आंब्याचाच होता आणि थोडेसे मी इकडे आंब्याचे तुकडेही ठेवले होते. त्यानंतर हे सर्व मी मिक्सरला लावलं. मिक्सरला लावल्यानंतर मस्तपैकी असं काहीतरी छान डिलिशियस क्रीमी दिसत होतं ते. त्यात मी थोडंसं दूध ॲड केलं, पण टेस्ट ही रिअल मँगोचीच असणार होती, कारण दूध अगदी नॉर्मल ॲड केलं होतं मी. आणि छान त्यानंतर इकडे गार्निश केलं अलॉंग विथ ड्रायफ्रूट्स. तुम्ही इकडे बघू शकतात, खूप छान झाली आहे ही रेसिपी आणि टेस्टला तर खूप छान होती. तर असंच छान छान व्हिडिओज आणि रेसिपी पाहण्यासाठी पूजाच आम्ही दोघे आणि कृषी ह्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि थँक्यू फॉर वॉचिंग, कीप सपोर्टिंग, थँक्यू सो मच. आणि तुम्हीही असंच आंब्याचा रस बनवून तुमच्या प्रिय आवडत्या व्यक्तीला छान खुश करा. थँक्यू. आणि हा आहे कडक उन्हाळ्यावर रामबाण उपाय. तर कसा वाटला ते नक्कीच सांगा कमेंट करून. अँड डू सबस्क्राईब. शिव हे घे, हे घे माऊ, घे.